उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स। हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरण भरली आहेत अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती। त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर सुपारी बहादर असल्याचा पलटवार केला होता। त्या टीकेनंतर आज मनसे सैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मनसे सैनिकांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे। अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली, मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला। दरम्यान या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। या घटनेनंतर अमोल मिटकरींनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय की अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अशा हल्ल्यांना मी भीक घालत नाही, ते नपुसंक आहेत। असं मागून हल्ले करून काही होणार नाही, ही गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही। मी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। असं करून महायुतीत सत्तेत येऊ शकतो असं त्यांना वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही असं मिटकरी यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।